नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुमच्याही घरामध्ये जर सतत भांडणं होत असतील, वादविवाद होत असतील, नवरा बायकोची भांडणं, सासू सुनेचं भांडण किंवा घरातील लहान मुलांची भांडणं, सतत छोट्या छोट्या कारणावरून घरामध्ये कौटुंबिक कलह निर्माण होत असेल, घरामध्ये नकारात्मकतेचं वातावरण जाणवत असेल, घरातील व्यक्तींच्या मानसिकतेवर या नकारात्मकतेचा परिणाम होत असेल, घरामध्ये राहूच नये, कुठेतरी निघून जावं असं वाटत असेल, तर या सर्व समस्यांसाठी आपल्याला कोणते उपाय करायचे आहे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. आणि म्हणूनच व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, माहिती शेवटपर्यंत ऐका. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, कारण यातील जे उपाय आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे आणि ते उपाय केल्याने नक्कीच सकारात्मक बदल आपल्या घरामध्ये झालेले आपल्याला बघायला मिळतील. आणि म्हणून माहिती जास्तीत जास्त शेअर करा. बघा, प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि आनंद असायला पाहिजे आणि याच हेतूने प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. परंतु अनेक घरांमध्ये सतत भांडणं होतात, वादविवाद होतात, छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होतात आणि अगदीच टोकाला जातात. नवरा बायकोची भांडणं होतात आणि त्या भांडणांचं रूपांतर घटस्फोट, कोर्ट कचेरी यापर्यंत जात असतं. तसेच सासू सुनेमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होतात, घरातील लहान मुलांवरून भांडणं होतात, कोणत्याही क्षुल्लक कारणावरून घरामध्ये भांडणं होतात, मतभेद होतात आणि मग त्यावेळेस घरामध्ये नकारात्मकतेचं वातावरण तयार होत, घरातील व्यक्तींची मानसिकता ही खूप ताणतणावाची निर्माण होते. घरातील व्यक्ती सतत ताणतणावात राहतात, घरामध्ये राहूच नाही असं वाटतं. घरात जर काही वास्तुदोष असेल तर तोही आपल्या या भांडणं, वादविवादांना कारणीभूत असतो. बघा, जर आपल्या घराला काही वास्तुदोष असेल, काही नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये असतील, तर त्याचा परिणाम आपल्या घरामधील व्यक्तींच्या आरोग्यावर व मानसिकतेवर होत असतो आणि परिणामी जी नकारात्मकता घरामध्ये असते ती नकारात्मकता घरातील व्यक्तींच्या मनावर इतका विपरीत परिणाम करते की त्या व्यक्तीचं मन सतत चिडचिड करतं आणि याचं रूपांतर भांडणामध्ये होत असतं. आणि म्हणूनच आपल्याला महत्त्वाचे काही उपाय करायचे आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये जर काही वास्तुदोष असेल, नकारात्मक शक्ती असतील, तर त्या दूर होतील आणि आपल्या घरामध्ये शांततेचं आणि आनंदाचं वातावरण तयार होईल. आता बघा, पहिला उपाय आपल्याला करायचा आहे आणि तो म्हणजे खडे मीठ, म्हणजेच जाड्या मिठाचा उपाय. आता जाडं मीठ काय आहे तुम्हाला माहीतच असेल, स्क्रीनवर फोटो आहे. आपल्याला हा उपाय करण्यासाठी जाडं मीठच घ्यायचं आहे, कारण हे जाडं मीठ जे आहे ते केमिकल विरहित असतं, त्यावर काहीही प्रोसेसिंग केलेलं नसतं आणि आपण स्वयंपाकामध्ये जे बारीक मीठ वापरतो त्यावर प्रोसेस केलेली असते. आपल्याला जे उपायासाठी मीठ घ्यायचं आहे ते जाडं मीठ घ्यायचं आहे. जाडं मीठ हे अत्यंत गुणकारी आहे, अनेक उपायांमध्ये ते वापरलं जातं आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये नेहमी जाडं मीठ हे असलंच पाहिजे. आता आपल्याला घरामध्ये सतत भांडणं, वादविवाद, कटकटी होत असतील तर आपल्याला एका वाटीमध्ये, वाटी घ्या, कप घ्या किंवा स्टीलच्या वाटीमध्ये आपल्याला जाडं मीठ घ्यायचं आहे आणि ते मीठ आपल्याला आपल्या घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये ठेवायचं आहे. आता जर तुम्ही हॉल, बेडरूम, किचन अशा रूम असतील तर प्रत्येक रूमच्या चारही कोपऱ्यांमध्ये आपल्याला ते मीठ एका वाटीमध्ये भरून ठेवायचं आहे. आता हे मीठ तुम्हाला दर 15 दिवसाला किंवा 8 दिवसाला बदलायचं आहे. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही हे मीठ बदलायचं आहे आणि हे मीठ बदलल्यानंतर जे आधीचं मीठ आहे ते तुम्ही झाडांमध्ये टाकायचं आहे किंवा एका बादलीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यात हे मीठ, सर्व घरातील सर्व कोपऱ्यांमधलं मीठ टाकून द्यायचं आहे. ते मीठ जेव्हा विरघळून जाईल तेव्हा ते पाणी तुम्ही तुमच्या झाडांना टाकून द्यायचं आहे किंवा बेसिनमध्ये टाकायचं आहे. बघा, मिठामध्ये वाईट शक्ती किंवा नकारात्मक एनर्जी खेचून घेण्याची ताकद आहे आणि म्हणूनच आपल्याला जाडं मीठ आपल्या घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये ठेवायचं आहे. दर 15 दिवसाला किंवा 8 दिवसाला हे मीठ बदलायचं आहे. नक्कीच तुम्हाला तुमच्या घरात जर काही वास्तुदोष असेल किंवा नकारात्मक शक्ती असतील तर त्या मिठाने त्या नकारात्मक शक्ती खेचल्या जातात. ते मीठ स्वतःमध्ये त्या नकारात्मक शक्ती खेचत असतं आणि मग आपल्या घरामध्ये नक्कीच तुम्हाला शांततेचं वातावरण जाणवायला लागेल. घरामध्ये सकारात्मक बदल तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे हा उपाय नक्की करा. आता दुसरा उपाय आहे आणि तो म्हणजे आपण जेव्हा आपल्या घराची फरशी पुसत असतो तेव्हा त्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं जाडं मीठ टाकायचं आहे. त्याचबरोबर थोडंसं गाईचं गोमूत्र टाकायचं आहे. बघा, गोमूत्र सुद्धा आपल्याला अनेक गोष्टींमध्ये उपयोगी ठरतं आणि म्हणून आपल्या घरामध्ये गोमूत्र, गंगाजल, जाडं मीठ, कापूर
किंवा तुरटी या वस्तू असणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि आपल्या घरामध्ये या वस्तू तुम्ही नसेल तर आजच घेऊन या. आता फरची पुसण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं जाडं मीठ टाकायचं आहे, गाईचं गोमित्र टाकायचं आहे, यानंतर थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि कापराचा चुरा टाकायचा आहे. आता भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर जो कापूर असेल तो घ्या, त्याचा चुरा टाका. आणि कापूर नसला तर तुम्ही थोडासा लिंबाचा रस त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि त्या पाण्यानं आपल्याला आपल्या घराची फरशी पुसायची आहे. आता मीठ खूप जास्त घ्यायचं नाही, थोडंसंच मीठ घ्यायचं आहे, अगदी चमचाभर मीठ तुम्ही घेऊ शकतात. हप्त्यातून 2दा तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे. 8 दिवसातून 2दा तुम्ही या पाण्यानं आपल्या घराची फरशी पुसायची आहे. नक्कीच आपल्या घरात जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती या पाण्यानं दूर होत असते. आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी तयार होत असतात आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या घरामध्ये चांगले बदल झालेले पाहायला मिळतील. घरातील व्यक्तींमध्ये जे काही भांडणं होतात, वादविवाद होतात, ते थोड्या प्रमाणात कमी होतील. आणि तुम्ही जर हा उपाय सातत्याने केला, 1 दिवस पुसायची आणि नंतर बस बंद, असं नाही करायचं, सातत्य ठेवायचं. कोणतीही गोष्ट जेव्हा आपण सातत्याने करतो, कंटिन्युअसली करतो, तेव्हाच आपल्याला त्याचे चांगले बदल किंवा रिझल्ट पाहायला मिळत असतात. आणि म्हणून तुम्हाला कंटिन्यू असं करायचं आहे. हप्त्यातून 2 वेळा आपल्या घराची फरशी अशा पाण्यानं पुसायची आहे. नक्कीच चांगले बदल तुम्हाला अनुभवायला मिळतील. आता पुढचा उपाय म्हणजे बघा, बऱ्याच वेळा काही घरांमध्ये जेव्हा आपण सर्वजण जेवायला बसतो तेव्हाच भांडणं होत असतात. आणि मग अशा वेळेस काय करायचं आहे तर आपल्याला जेव्हा आपण जेवायला बसतो तेव्हा घरातील कर्ता पुरुष असतो, त्याने जेवणाच्या आधी थोडासा घास आपल्या जेवणातून बाजूला काढून ठेवायचा आहे. मग तो घास तुम्ही गाईच्या नावाचा काढू शकतात किंवा गाय नसेल तर कुत्र्याला देखील तो घास दिला तरीही चालेल. तो घास तुम्हाला बाजूला काढून ठेवायचा आहे आणि जेवताना प्रार्थना करून त्या जेवणाचं जे भांडं आहे त्याचं दर्शन घेऊनच आपल्याला जेवण करायचं आहे. जेवण करताना भांडणं का होतात की TV वरून भांडणं होतात. कुणाला सिरियल बघायची असते, कुणाला क्रिकेट मॅच बघायची असते, कुणाला कार्टून बघायचं असतं आणि यावरून क्षुल्लक कारणावरून कटकट होते, भांडण होतं जेवताना आणि मग या भांडणाचं रूपांतर मोठ्या भांडणात होतं. आणि म्हणून शक्यतो TV मोबाईल बंद करूनच जेवण करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आपण जेवणार आहोत तेव्हा सर्व सोबत बसलेले असतात, एकमेकांशी बोला, चांगल्या चांगल्या गप्पा गोष्टी करा आणि मग जेवण करा. नाहीतर मौन व्रत धरून तुम्ही जेवण करू शकतात. अशा प्रकारे जेवण करताना आपल्याला एक अन्नाचा घास गाईच्या नावानं काढायचा आहे. असं केल्याने जर आपल्याला काही पितृदोष असेल तर तो दूर होत असतो आणि मग आपल्या घरामध्ये जी चिडचिड, भांडणं, वादविवाद होतात त्या भांडणांना आळा घालण्याचं काम करत असतो. आणि म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करा. आता पुढचा उपाय म्हणजे आपल्या घरामध्ये दररोज संध्याकाळी झोपण्याच्या वेळेस किंवा संध्याकाळी जो देवपूजेचा टाइम असतो त्यावेळेस आपल्याला कापूर जाळायचा आहे. बघा, कापरामध्ये सुद्धा नकारात्मक एनर्जी खेचून घेण्याची ताकद आहे. कापूर खूप महत्त्वाचा आणि प्रभावी असा आहे आणि म्हणून दररोज संध्याकाळी न चुकता आपल्या घरामध्ये तुम्हाला कापराचा धूर करायचा आहे. आणि तो कापराचा धूर एका वाटीमध्ये आपल्याला कापूर टाकायचा आहे आणि त्यात शक्य झालं तर 2 लवंगा टाका आणि त्या कापराचा आणि लवंगांचा धूर पूर्ण आपल्या सर्व घरांमध्ये घरभर घेऊन फिरायचा आहे. टॉयलेट, बाथरूमची जागा सोडल्यास आपल्या संपूर्ण घरांमध्ये त्या कापराचा आणि लवंगांचा आपल्याला धूर करायचा आहे. असं केल्याने आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती असते, ज्या नकारात्मक लहरी असतात त्या दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचं वातावरण तयार होत असतं. तर हा अतिशय महत्त्वाचा उपाय आहे. नक्कीच सर्व महिलांनी संध्याकाळी हा उपाय करा. तुम्हाला चांगले बदल झालेले दिसतील. घरातील जे भांडणं आहे, वादविवाद आहे ते कमी होतील. तसेच घरातील व्यक्तींचं मानसिकता जी आहे ती शांत राहील. घरामध्ये प्रसन्न वातावरण तयार होईल. कारण माता लक्ष्मीला देखील कापूर आणि लवंगांचा धूर अतिशय प्रिय आहे. म्हणून हा धूर दररोज आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं देखील आगमन होईल. आणि म्हणून हा कापराचा आणि लवंगांचा धूर आपल्याला दररोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये करायचा आहे. पुढचा आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे बघा, जेव्हा भांडणं होतात, नवरा बायकोमध्ये भांडणं होत असतील, सासू सुनेमध्ये होत असतील किंवा वडिलांमध्ये किंवा मुलांमध्ये, नणंद भाऊजाई यांच्यात भांडणं होत असतील किंवा कोणत्याही व्यक्तींमध्ये जेव्हा भांडण होतं तेव्हा 2 जण भांडत असतात. त्यावेळेस एकानं जर शांत राहिलं तर ते भांडण जास्त वाढत नाही. मग थोडक्यात सांगायचं म्हणजे जेव्हा भांडण होतं तेव्हा एकानं आग झालं तर दुसऱ्यानं पाणी व्हायचं असतं. जेव्हा पाण्यासारखं थंड राहतो तेव्हा
समोरचा व्यक्ती कितीही बोलला तरीही त्याचं रूपांतर मोठ्या भांडणात होत नाही, जास्त भांडणं वाढत नाही. आणि म्हणून जेव्हा भांडणं होतात तेव्हा एकानं जर शांत राहिलं, मौन व्रत धारण केलं, तर ते भांडण जास्त वाढत नाही, वेळीच ते भांडण बंद होतं, संपून जातं. शांत राहणे, मौन व्रत धारण करणे हाच भांडणावर सर्वात प्रभावी उपाय आहे. जास्त बोलत राहिलं, समोरचा एक बोलला, आपण दोन बोललो की आणखी वादविवाद, कटकटी किंवा भांडणं वाढत जातात. शांत राहायचं आहे, मौन व्रत धारण करायचं आहे, आपोआपच जी भांडणं आहे ती बंद होत असतात. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला हे काही उपाय आहे ते करायचे आहे आणि अतिशय प्रभावी उपाय आहे. तुम्ही नक्कीच करून बघा, तुम्हाला चांगले बदल तुमच्या घरामध्ये झालेले दिसतील. तुम्हाला ह्या उपायापैकी जो काही उपाय करायला जमेल तो उपाय करण्याचा प्रयत्न करा आणि चांगले सकारात्मक बदल तुमच्या घरामध्ये दिसेल. तुमच्या घरामध्ये आनंदाचं आणि सकारात्मकतेचं वातावरण तयार होईल. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, कारण आजही बऱ्याच घरांमध्ये भांडणं, कटकटी, वादविवाद सतत होत असतात आणि त्याचा परिणाम त्या कुटुंबातील सर्व सदस्यांवर, लहान मुलांवर होत असतो आणि भांडणांचं रूपांतर अनेक वेळा मोठ्या गोष्टीत होतं. घटस्फोट, कोर्ट कचेरी, बऱ्याच वेळा भांडणांवरून एकमेकांना मारलं जातं. आणि तेव्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि यातील जे उपाय आहेत ते तुम्ही नक्की करून बघा. नक्कीच तुम्हाला चांगले अनुभव यायला लागतील. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.